तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला पॉकेट मनी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला। कमवा आणि शिका धर्तीवर महिन्याला 2000 रुपये देण्याबाबत आता विचार सुरू आहे। विद्यार्थ्यांनी विधायक कामांसाठी सामाजिक जाणीव जोपासावी असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय। पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं। जर त्या 2000 मध्ये 2000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना। कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय। ज्या मुलांना आता अक्कल येते, जे मुलं तरुण आहेत, त्यांना माहित नाही, त्यांना फुकट 2000 रुपये आल्यावर काय होईल? तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली, का नाही? तुम्ही अट्रॅक्ट करायला काही किती फुकट पैसे वाटणार आहात? आणि जबाबदारी पण चंद्रकांत दादा पाटील घेणार आहेत का ते पहिलं सांगावं त्यांनी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग देण्यासाठी प्रशासकीय मान्यता। या योजनेवर 174,19,35,424 रुपये खर्च होणार आहे। राज्यातील 41 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना योजनेतून नवीन स्कूल बॅग मिळणार आहे। पालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे।